अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये निवडणूक बंदोबस्तावरती असणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय। या मारहाणीमध्ये महादेव शिंदे हे जबर जखमी झालेत। रविवारी अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानाच्या वेळी झालेल्या मारहाणीची दृश्य आता समोर आली आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान सुरू होतं त्यावेळी शिंदे यांनी मतदान टेबल जवळील गर्दीला रांगेत उभं राहण्यास सांगितलं आणि त्यामुळे वाद निर्माण झाला। गर्दीतील अज्ञातांनी शिंदे यांच्यावरती हात उगारून शिवगाळ केली आणि त्यानंतर 10 ते 15 जणांच्या जमावाने शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी पोटात छातीवर बेदम मारहाण केली। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अजून कोणालाही अटक झालेली नाही। चांगली आहे, चांगली आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेरन्स करत नसतो। आमच्या सूचना क्लिअर असतात की या संदर्भात ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, पोलिसांवरचे हल्ले टॉलरेट केले जाणार नाही, हे तर आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। मग या संदर्भात संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा तेवढ्या तत्परतेने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। ती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे। झालेली नसेल तर त्याची कारणं शोधून जर आम्ही एका प्रकरणामध्ये अशी कारवाई केली तर पुढच्याला इमिजिएट ऍक्शन होणार, ताबडतोब त्याच्यावर कारवाई, म्हणजे ऍक्टिव्हली लोक अधिक प्रोएक्टिव्हली काम करतील। कोणत्याही परिस्थितीत पोलिसांच्या या मनोधैर्य खचण्याच्या अशा घटना होत राहिल्या तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेत फार गंभीर परिणाम होतील। सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे। अशा घटना घडण्यासाठी कुठंतरी ठोसपणानं ताबडतोबीनं त्या जिल्ह्याच्या एसपीचंच खरं म्हणजे काम होतं, यासाठी ताबडतोब ऍक्शन घेणं, तिथं पोचणं आणि त्या परिस्थितीवर काबू मिळवणं। पण शेवटी एखाद्याला मारहाण झाली की दुसऱ्याला पोलीस दलातही फार आता त्याचं गांभीर्य वाटत नाही, असा त्याचा अर्थ आहे। त्यामुळे एकसंघपणा पोलीस दलात दिसत नाही।